नमस्कार सर्व शेतकरी बंधूंना. मित्रांनो, अद्रक पिकामध्ये ट्रायकोडर्मा सुडोमोनासचा वापर कशा स्वरूपाचा असावा आणि सोबत आपण त्यासोबत काय काय वापरू शकतो, तर याविषयी तसेच त्याचं काउंटिंग वाढवण्यासाठी आपण या ठिकाणी काय काय उपाययोजना करणार, तर त्या संदर्भात आपण या ठिकाणी व्हिडिओ करणार आहोत. अगोदर आपण 4-5 दिवसांपूर्वी अद्रक पिकाला वनिवा म्हणजेच सिजंटा कंपनीचं जे की नेमॅटोडसाठी प्रभावी औषधी असल्याचं आपण या ठिकाणी सांगितलं होतं. तसेच ज्यामुळे अद्रक पिकातील सड ही देखील या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये कंट्रोल होती, यासाठी आपण त्याबाबत देखील बोललो होतो. तर त्याच विषयावर आपण या ठिकाणी पुन्हा बोलणार आहे की खरोखर यामुळे कंट्रोल होते का. तर आपण आपल्या आले पिकामध्ये ट्रायकोडर्मा सुडोमोनास द्यायच्या अगोदर वनिवा याचा उपयोग हा आपल्या पिकामध्ये केला होता. त्यानंतर जर आपण जी कंद पाहिली, जी की आता संपूर्ण तुम्हाला आता दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, की ज्यामुळे आपल्याला जे सड आहे तर त्यावरती नियंत्रण कशा स्वरूपाचं मिळालं हे तुम्हाला या ठिकाणी दाखवू की खरोखरच आपल्याला त्यामध्ये नियंत्रण मिळालं की नाही. आता हा एक स्टंप आहे. हा स्टंप आहे. तर हा पूर्ण आता या ठिकाणी याची ओलसरपणा नसून हा पूर्णतः वाळलेला आहे. वाळलेल्या अवस्था म्हणजे जे की जर स्टंप हा जर हाताला ओला लागला असता आपल्याला, तर यामध्ये बुरशींचा प्रभाव अजूनही आहे किंवा बुरशी ॲक्टिव्ह आहे असं आपण समजलं असतं. पण यामध्ये आता बुरशी ॲक्टिव्ह नाही. तर त्यामुळे आपल्याला यासोबत आता पुन्हा एकदा त्याच्या नियंत्रणासाठी आपण काय करणार आहोत, तर तुम्हाला ट्रायकोडर्मा घ्यायचा आहे. एकरी 2 लिटर सुडोमोनास घ्यायचा आहे. सुडोमोनास ट्रायकोडर्मा व्हिरिडी 2 लिटर, सुडोमोनास ज्या 2 लिटर आणि जे बॅक्टेरियल अगेन्स्ट पेस्टिसाइड्स आहे तर त्याचा वापर म्हणजे विरागोल्ड आपण या ठिकाणी वापरणार आहोत. तर विरागोल्डचा देखील वापर या ठिकाणी करणार आहोत. तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे की आपण या ठिकाणी काय काय वापरतो. तर आपण मल्टीप्लेक्स कंपनीचं जैविक उत्पादन असलेलं ट्रायकोडर्मा व्हिरिडी या ठिकाणी वापरत आहोत, जे की 5% LE या स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध आहे. त्याचा काउंट हा 2x10⁸ हा अशा स्वरूपाचा आहे. आता स्पर्श म्हणजे आपण सुडोमोनास फ्लोरोसन्स हे जैविक पेस्टिसाइड्स याचा वापर या ठिकाणी करणार आहोत आणि याचा वापर देखील एकरी 2 लिटर ह्या स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आता सोबत आपण जो तिसरा आयटम सांगितला होता तुम्हाला की विरागोल्ड, मॅपल विरागोल्ड ऑर्गॅनिक ग्रोथ प्रोमोटर आहे, सोबत इम्युनिटी बूस्टर आहे, सोबत जे की सकिंग पेस्ट आहे त्यासाठी देखील आपल्याला कंट्रोल मिळवण्यास याचा चांगल्या प्रकारचा वापर या ठिकाणी होत असतो. तर याचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि सर्वात मेन जे आपल्यासाठी आहे तर EM द्रावण जे आपण म्हणतो, EM द्रावण हे आपण या ठिकाणी 30 लिटर EM द्रावण ह्या एका अर्धा एकर प्लॉटसाठी या ठिकाणी वापरणार आहोत. EM द्रावण हे आपण ऑलरेडी तयार केलेलं आहे, त्यामुळे आपल्याला EM द्रावण सोबत ज्यावेळेस आपण यांचं हे द्रावण सुडोमोनास ट्रायकोडर्मा प्लस विरागोल्ड ज्यावेळेस आपण ड्रिपद्वारे ॲप्लिकेशन देणार आहोत, तर त्यामुळे त्याचं काउंटिंग देखील वाढेल आणि सोबत रिझल्ट्स देखील आपल्याला चांगल्या प्रकारचे दिसून येतील. तर मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ हे कुठल्या भागातून पाहता हे आपल्याला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही आपण सांगितलेले नियोजन किंवा प्रयोग हे करून पहा, जेणेकरून आपल्याला कितपत रिझल्ट मिळतो हे तरी समजेल. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.